सकाळचे 6:10 झालेले आहेत. स्वागत आहे तुमचं एका पनवेल ते चिपळूण असा माझा प्रवास आहे मांडवी एक्सप्रेसने. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती आपली मांडवी एक्सप्रेस येत आहे. गाडीमध्ये बसलो आणि पुढच्या चिपळूणच्या रेल्वे स्टेशनवरती आहे. गुहागरची एस टी मिळालेली आहे. आता 1 वाजता सुटायचं टायमिंग आहे. आता किती वाजता सुटेल माहिती नाही आहे. ड्रायव्हर आणि कंडक्टर जेवायला गेलेले आहेत. 1 वाजता निघूया आणि डायरेक्ट आपण गुहागरलाच जाऊया किंवा मग अलीकडे मोडका घरला गाडी थांबली तर तिथे उतरूया आणि तिकडून मग जाऊया वेळेश्वरला. गुहागरच्या अलीकडे मोडका घर थांब्यावरती मी उतरलोय आणि इथूनच मला वेळेश्वरची बस मिळणार आहे.
दुपारचे 3:30 वाजलेत. आपण आता आलेलो आहोत वेल्लेश्वरमध्ये. दुपारचे 3:30 वाजलेत आणि रस्त्यावरती बघा कोणीही दिसत नाहीये. पण आलेलो आहे भक्त निवासच्या इथे. चालू आहे की बंद आहे माहिती नाही, विचारू आपण. पण दिसते बंद आहे. काय करायचं आता प्रश्न पडला. दुसरी तिकडे होमस्टे बघायला पाहिजेत. भक्त निवास बंद आहे. चला आता दुसरीकडे सोय बघूया आपण, कुठे मिळते का बघूया. तर इथे मी वेल्लेश्वरमध्ये आलेलो आहे. खूप छान वाटतंय. सकाळी फार काही खाल्लं नव्हतं. नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेल्लेश्वर तालुक्यामध्ये. वेल्लेश्वर हे आमचं कुलदैवत आहे. तर त्याचं दर्शन घेण्यासाठी इथे मी आलेलो आहे. माझ्याबरोबर तुम्हाला हे दर्शन घडवणार आहे. आणि वेल्लेश्वरचा समुद्रकिनारा नितांत सुंदर आहे, तोही तुम्हाला दाखवणार आहे. आता मी जी रूम घेतलेली आहे, जिथे मी थांबलेलो आहे, ते तुम्हाला थोडक्यात दाखवते कुठे थांबलेलो आहे. रूम आहे, मला आवडलेली आहे. आणि हा तुम्हाला बाहेरचा परिसर दिसतो आहे. बरोबर लागूनच समुद्र आहे. दाखवेलच तुम्हाला मी. चला आपण आता निघूया देवळामध्ये. आपण आता एंट्री करत आहोत देवळामध्ये. वाव, नितांत सुंदर देऊळ. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण लवकरच भेटत आहोत पुढील भागामध्ये. त्या भागामध्ये आपण बघणार आहोत देवदर्शन आणि समुद्राची सफर. बघत राहा. बाय बाय.